अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वी संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वी या प्रकरणी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश देखील दिलेले होते। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवरती शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश हे करण्यात आलेले होते आणि या प्रकरणामध्ये महत्त्वाचे सगळे पुरावे, व्हिडिओ क्लिप या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून खळबळजनक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानासोबतचा फोटो शेअर करत खरातचे कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्याशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या अघोरी पूजेचीही खरात यांचा संबंध आहे का याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर या प्रकरणी एसआयटी मार्फत सखोल तपास व्हावा अशी मागणी करत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे। दादांचा जो बारामतीचा जो बंगला आहे बारामतीमध्ये सहयोग सोसायटी, त्याच्या समोर पण काही महिन्यांपूर्वी एक अघोरी प्रकार झाला होता, लिंबू मिरची टाकून बाहुली वगैरे ठेवून। आणि देवगिरी जो मुंबईचा शासकीय बंगला आहे तिथं सुद्धा काही अंतरावर हा अघोरी प्रकार झाला होता। आणि हा बाबा जो दिसतो तो व्हीएसआरच्या विमानासोबत दिसतो, म्हणजे हा व्हीएसआर व्हेंचर या विमानानं प्रवास करायचा। आम्हाला अशी शंका आहे की व्हीएसआरचा जो मालक आहे त्या व्हीके सिंगचाही हा गुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशोक खरातमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी या चांगल्याच वाढल्यात। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली अशा आशयाची पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। पुढची बातमी पाहूया। शिवतीर्थावरती काल पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रासह राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सत्ता हातात घेणारच असा निर्धार देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवलाय। राज्यावरील कर्जाचं ओझं, तरुणाईभोवतीचा ड्रग्सचा विळखा, राज्यातली वाढती गुन्हेगारी अशा अनेक विषयांवरून राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावलेत। तसंच यावेळी मनसेच्या एका वेबसाईटचं देखील अनावरण करण्यात आलं। महाराष्ट्रातील जनतेच्या कल्पना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट हे नवं व्यासपीठ तयार करण्यात आलंय। आपण जे उभे आहोत हे लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे आहोत। आणि मी जे बोलतोय तुम्हाला आता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये। मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार, हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही, तो माझा आत्मविश्वास आहे। मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील, कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका। त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना ते सर्वात महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत, हे कृपा करून करू नका। आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे, हे आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय विकास करतोय। $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची। 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती, 11 लाख कोटी। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं। त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं। मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय, महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्यासमोर उभा करतोय आत्ता। दाखवा रे। याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत मराठी आणि इंग्रजी। त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत, 27 विषय आहेत। मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो। या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून एक 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल।
हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राममधनं बाहेर या. सकाळी संडासात नाही लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते. मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना, त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. 3 वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार निशाणा साधलाय. राज ठाकरे हे संधी साधू असून केवळ सोयीनुसार मराठीचा मुद्दा उपस्थित करतात अशी टीका महाजन यांनी केली आहे. मुंबई गुजरातला गेली अशी विधानं करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, कारण जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडालाय असं देखील महाजन म्हणाले. ठाकरेंनी आता कोणतीही सभा घेतली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय. ते यांना एकत्र येऊ द्या, स्वतंत्र घेऊ द्या, अजून काही करू द्या. लोक त्यांच्या मागे नाहीत. लोकांना माहिती आहे संधी साधू आहेत. फक्त वेळ आली की फक्त मराठी 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 करतात. वेळ आली की मुंबई गेली गुजरात गेली असं काहीतरी बडबडतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आपण महापालिका निवडणुकीत बघितलं, आपण विधानसभेत सगळे रेकॉर्ड आजपर्यंत जुटले, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. त्यामुळे त्यांना आता काही करू द्या, काही बोलू द्या, काही बडबड करू द्या. लोकांना कळून चुकलेलं आहे की हे सगळे ढोंगी बाबा आहेत. नागपुरात तरुण भारत दैनिकाचा शताब्दी वर्ष सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरती मोहन भागवत यांनी भाष्य केलं. स्वयंसेवकांनी समाज माध्यमांवरती व्यक्त होताना विवेक ठेवला पाहिजे असं स्पष्ट मत हे मोहन भागवत यांनी मांडलंय. तर आत्ताच्या जेनझी पिढीला देखील संघ कार्यालयामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघाकडून काय नियोजन करण्यात येतंय याबद्दल देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं. गरज आहे, गरज होतही आहे. मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स या सगळ्यांच्या बैठकी, त्यांच्या याद्या बनवणं, मधून त्यांना बसवून विषय सांगणं, मटेरियल देणं, हे सगळं प्रचार विभागाने सुरू केलेलं आहे. होईल ते पूर्ण. स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर नवी नवी टेक्नॉलॉजी येते, नवी नवी साधनं येतात. त्यांची जशी ही विशेषता आहे की सोशल मीडिया ओपन आहे, कोणी त्याला फार नियंत्रण करू शकत नाही, प्रत्येकाच्या हातात ते आहे. हे लक्षात घेऊन मग विवेक नीट असला पाहिजे. शैली, गोष्ट जी सांगायची एखादी, ती गोष्ट नीट सांगितली पाहिजे. म्हणजे 4 स्वयंसेवक तिथे काहीतरी वेडं वाकडं लिहितात, त्याच्यामुळे काही समज बनते. पण आता आम्ही मोठ्या प्रमाणावर जेव्हा समाजात जातो तेव्हा आम्ही जे बोलतो आम्ही जास्त अधिकृत होतो. प्रत्येक स्वयंसेवक बोलूच, प्रत्येक स्वयंसेवक मी स्वयंसेवकच आहे त्या दृष्टीने. परंतु आता मला सरसंघचालक केलाय, त्यामुळे मी बोलीन ते ऑथेंटिक आहे. तर माझ्या बोलण्यातून हे गैरसमज दूर होतील, असे आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यातून ते गैरसमज दूर करणं हे आमचं काम आहे. परंतु या दृष्टीने स्वयंसेवकांचं प्रशिक्षण करणे याची तजवीज ही सुरू झालेली आहे. तर शाखेमध्ये तर जिथे जिथे आम्ही अप्रोच करू शकतो, त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते, ते येतातच. पण एरवी सुद्धा त्यांनी आलं पाहिजे म्हणून शाखेमध्ये ते येतपर्यंतचे काही पडाव अशी व्यवस्था संघ करतो आहे. हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे. आणि त्यानुसार जैन झीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे याची बैठकीतून विचारपूस, अखिल भारतीय बैठकीतून त्याचे आकडे घेणं हे आता सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचा विचार करतो आहे. पण त्यांच्या म्हणजे वैचारिक कंटेंटमध्ये आमच्या या कामाकरता पुष्कळ अनुकूलता आहे.
पुढच्या बातम्यांकडे वळूयात. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती आयोजित कार्यक्रम आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावरती आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरे देखील उपस्थित राहणार आहेत. चौदार तळे सौंदर्यीकरण आणि पाणी शुद्धीकरण या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलाय. या कामाचं भूमिपूजन यावेळी केलं जाणार आहे. यावेळेला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे काही मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येणार आहेत आणि चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्ट संदर्भातली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये कोल्ही वेड्यावरती जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 1.5 वर्षांपासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे वास्तव हे एबीपी माझानं दाखवलेलं होतं आणि त्यानंतर गेले अनेक महिने झोपी गेलेलं प्रशासन हे खडबडून जागं झालं. बातमी प्रसारित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी गावामध्ये तुटलेले पाईप जोडण्याचं काम सुरू झालं आणि काल संध्याकाळपासून कोल्ही गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळाला पाणी पुरवठा हा सुरू झालाय. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र ही कामं आधीच का झाली नाही असा सवाल देखील उपस्थित होतोय. राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. पुढील 1 ते 2 दिवस हा धोका कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर अधिक आहे. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतला गेलाय. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. नाशिकच्या सिन्नर शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये काल संध्याकाळी हवामानामध्ये अचानक बदल होऊन अवकाळी पावसानं जोरदार एंट्री केली. कडक उन्हाच्या चटक्यानंतर अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी धावपळ उडाली, तर शेतकऱ्यांची देखील मोठी तारांबळ उडाली. ग्रामीण भागामध्ये या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असून कांदा, गहू आणि हरभरा ही पिकं काढणीच्या अवस्थेमध्ये असताना आलेल्या या पावसामुळे या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पीक हातामधून जाण्याची भीती शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जाते. नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणे परिसरामध्ये काल संध्याकाळी अचानक हवामान बदलामुळे गारांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष आणि डाळिंब पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडलाय. दरम्यान जोरदार पावसामुळे आठवडे बाजारामध्ये धांदल उडाली. काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचं वातावरण पाहायला मिळालं. मालेगाव शहरासह परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं देखील रस्त्यावरती कोसळली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा आणि इतर पिकांना बसलेला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. दरम्यान बस स्थानक परिसरामध्ये पावसानं प्रवाशांची देखील मोठी तारांबळ उडाली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. काल संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान अचानक वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला. ऐन काढणीच्या तोंडावरती असलेला मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, मोसंबी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. चाळीसगाव तालुक्यामध्ये प्रामुख्यानं दहिवद, राजबाने, दरेगाव, धामणगाव, लोंढे या गावांना वादळी वारा आणि पावसाचा जोरदार फटका बसलाय. या भागातील पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे आणि या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात जास्त पाणी आहे. जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की आपण तात्काळ पंचनामे सुरुवात करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती भूमिका घ्यावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हवामान विभागानं 17 ते 20 मार्च दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला होता आणि त्यानुसार काही भागामध्ये हलकासा तर काही भागामध्ये वादळी पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा, काढणीला आलेला गहू, हरभरा, भुईमूग, तूर पिकांसह चारा पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय.
बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं केज तालुक्यामध्ये विविध पिकांचं नुकसान झालं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेलाय. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आंब्याचा मोहर हा खराब झालेला असून गहू ज्वारीसारख्या काढणीला आलेल्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. शेतीमध्ये भाजीपाल्याला देखील याचा फटका बसल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. बीडच्या डोंगरपट्ट्यामुळे झालेल्या गारपिटीची विदारक दृश्य ही समोर आलेली आहेत. बीडच्या कोरडेवाडी आणि काशीदवाडी या भागामध्ये झालेल्या गारपिटीनंतर तब्बल 2 इंच गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळतंय. या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. धुळ्यात झालेल्या अवकाळी तर बीडमधली ही सगळी दृश्य आहेत. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती काल पाऊस झाला, गारपीट देखील झालेली आहेत आणि गारपिटीनंतर डोंगर भागातली ही सगळी दृश्य समोर आलेली आहेत. कोरडेवाडी आणि काशीदवाडीमध्ये ही मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाल्याचं दिसून येत आहे आणि यामुळे गहू असेल, ज्वारी, आंबा आणि त्याचबरोबर भाजीपाला या पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी हा देखील आता चिंतेत सापडलाय. धुळ्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये गारपीट झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे वातावरणामध्ये बदल झालेला असून यामुळे पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती ही देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त होती. नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. धडगाव तालुक्यातील भमाना परिसरामध्ये मुसळधार पावसासह तुफान गारपीट झालेली आहे. सगळीकडे गारांची पांढरी चादर पसरलेली आहे. या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला कैरी आणि आंबा पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. सततच्या हवामान बदलामुळे तिथले आदिवासी शेतकरी आणि बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाले. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागामध्ये गारांचा वर्षाव देखील झाला आणि त्यामुळे ज्वारी, केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसंच काढणी सुरू असताना हळद भिजल्याची देखील घटना घडली आहे. रोडगी, सोनाळा, चाभरा, खैरगाव आणि निमगाव या गावाच्या शिवारामध्ये पावसाचा जोर हा काहीसा अधिक होता. त्या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.